मिरज पंढरपूर रस्त्यावर तानंग फाटा येथे 14 चाकी ट्रक आणि एसटी याचा अपघात झाला असून या बसमध्ये 18 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। जखमींमध्ये कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एसटी बस चालक अर्जुन कृष्णा एरंडे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात ट्रक चालकाच्या विरोधात फिर्याद दिली असून ट्रक चालकास ताब्यात घेतले। प्रवाशांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतलाय। कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील विद्यार्थी हे मिरजेत क्रीडा स्पर्धेसाठी आले होते। क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर सांगली जत या बसमध्ये ते बसले होते। तानंग फाट्याजवळ आल्यानंतर 14 चाकी ट्रक हा तानंगकडे निघाला असता ट्रकने एसटीला जोराची धडक दिली। जोराची धडक बसल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। एसटीमधील शीटचे लोखंडी अँगल तसेच खांब डोक्याला हाताला जोरात बडवले। या अपघातामुळे बसमधील 18 प्रवासी जखमी झाले। त्यामध्ये कवठेमंकाळ येथील शासकीय निवासी शाळेतील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। जखमी प्रवासी विद्यार्थ्यांवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले। ट्रक चालक स्वप्नील पंडितराव मुळे यास ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले। बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले।